मिस्टरांची ही एक फर्माईश होती म्हणून रात्री जेवणासाठी मी हा पदार्थ ट्राय केला. म्हटलं बघूया तरी कसा होतोय. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर हा पदार्थ आहे ओट्सचा पॅनकेक, जो की मी शरणवच्या टिफिनसाठी बनवला होता आणि हा ह्या दोघांना खूप आवडतो आणि ओट्स किती हेल्दी असतं तुम्हाला माहितीच आहे. नंतर मग अभ्यासामध्ये ह्याचं आज जरासं रीडिंग घेतलं हिंदीचं, कारण हिंदी मराठी या लोकांना खूप टफ जातं आणि शरणवचं बघता मला ह्याच्यावरती खूप लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे मग मी ह्याचं थोडंसं एक एक पॅरेग्राफ घ्यायचं म्हणून ठरवलं आहे आणि रोज मी त्याला एक चॅलेंज द्यायचं ठरवलं आहे. तर मागच्या चॅलेंजमध्ये मी त्याला कोणाची नावे, फ्रूट्सची नावे दिली होती. आता या चॅलेंजमध्ये त्याला ॲनिमल्सची नावे दिली होती. जिथे जिथे येत नव्हतं तिथे मी त्याला हेल्प करत होती. जर त्याला तुझं तूच कर म्हटलं तर तो बोर झाला असता, मग त्याला कधी कधी आठवत वगैरे नाहीत. तर दुपारी मग वेळ होता तर हे इनविजिबल नेकलेसेस बनवून घेतले. संध्याकाळी ट्युशनला दोघांना सोडायला गेली तर पुन्हा आज एक्झिबिशन होतं आणि त्यांनी उद्याचा एक दिवस अजून वाढवला आहे. तर जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की जा तुम्ही, तिथे भरपूर व्हरायटी सगळं आहे. आणि यांची फरमाईश अशी होती की मी म्हणलेलं ऑमलेट करते रात्रीच्या जेवणाला, पण त्यांना काहीतरी वेगळं खायचं होतं तर बोलले अंडा घोटाळा कर. पण मी काही रेसिपी वगैरे कुठली बघितली नाही. कधीच्या काळी मी कधी एक रील बघितला होता तर त्याच्यावरूनच मी माझ्या मनाने वगैरे असं बनवून घेतलं. तर इतकी जबरदस्त रेसिपी झाली होती ना. खरंच तुम्ही जर ऑमलेट आणि भुर्जी वगैरे बनवून आणि खाऊन जर बोर झाला असाल ना, नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. एकदम जबरदस्त झाली होती, सगळ्यांना आवडली, मलासुद्धा आवडली. मला असं वाटलेलं की हे अंडं असं कसं मिक्स करायचं नसतं, तसंच्या तसं ठेवायचं असतं. तर त्याच्यामध्ये ना मीठ ना काय घातलेलं होतं, म्हणजे हे अंडं जी मी आत्ता टाकते आहे त्याच्यामध्ये तर ते कसं लागेल. पण खालचा जो मसाला असतो ना तो त्याच्यामध्ये थोडासा होतो मिक्स आणि मस्त लागतं, जबरदस्त लागतं. खरंच मला खूप आवडलं आणि घरात सगळ्यांनाच आवडलं. मुलांनी पण खूप म्हणजे खूप आवडीने खाल्लं. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी रेसिपी घेऊन येईन. आणि मस्त असं आम्ही जेवण वगैरे करून घेतलं रात्रीचं. तुम्ही ते बघू शकताय, ते अंडे ना पूर्ण असे म्हणजे शिजून निघतात त्याच्यातून. आणि मी बऱ्याच वेळ ठेवलेलं गॅसवरती ते, आणि त्याच्यामध्ये मी बघितलं ते अजून शिजलं आहे की नाही शिजलं आहे. तर मस्त शिजलेलं आणि त्याच्यावरती अंडं किसून वगैरे घातलं आणि चपातीबरोबरच आम्ही हे खाल्लं. तर भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता, एवढं काही ते सुकं सुकं नाही लागत. पण मस्त जबरदस्त टेस्ट होती, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.